शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता पुणतांब्यावरून नाशिककडे वळल्याचं चित्र आहे। कारण नाशिकच्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे। आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या बैठकीला हजर असलेल्या भाजप नेत्यांना शेतकऱ्यांनी हाकलवून लावलंय। खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे यांना या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। या विरोधानंतर हे नेते माघारी फिरले। मात्र हा विरोध शेतकऱ्यांनी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय, असं भाजपच्या नेत्यांकडून यानंतर सांगण्यात आलंय। नाशिकमध्ये सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या सदस्यांची एक सभा पार पडली आणि या सभेमध्ये जे भाजप नेते उपस्थित राहू इच्छित होते त्यांना परतवून लावण्यात आलं। आणि आता नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आपल्यासोबत आहेत। सागर, या बैठकीत नेमका काय काय निर्णय झालेला आहे आणि काय स्थिती आहे सध्या नाशिकमध्ये? रेश्मा, खरं तर हे आंदोलन पुढे कंटिन्यू करायचं, हा संप जो आहे हा कायम करायचा आणि याच्या पुढे राज्याचं नेतृत्व नाशिकने करायचं, अशा पद्धतीचा एक ठराव कोअर कमिटीमध्ये आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घेण्यात आला। या कोअर कमिटीमध्ये जिल्ह्यातल्या अनेक संस्था संघटनांचे नेते आहेत, पदाधिकारी, या सगळ्यांनी मिळून हे सगळं संपाचं नियोजन केलेलं होतं। आणि या मीटिंगच्या वेळेस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजपचे आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप आणि इतर भाजपचे नेते जे आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधायला तिथे गेलेले होते। परंतु या आंदोलकांनी, संपकऱ्यांच्या नेत्यांनी त्यांना तिथून हुसकावून लावलं। सरकारच्या विरोधात, भाजपच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या सगळ्यानंतर तिथलं वातावरण अत्यंत तणावाचं झालेलं होतं। कारण समोरासमोर राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडतात का, असा प्रश्न निर्माण झाला होता। परंतु भाजपच्या खासदार आमदारांनी तिथून निघून जाणं पसंत केलं। परंतु नंतर एबीपी माझाशी बोलताना देवयानी फरांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन आहे। कारण आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते होते, असा थेट आरोप देवयानी फरांदे यांनी केला आहे। त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन आता शेतकऱ्यांचं राहतं की राजकीय पक्षांचं होतं, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। कारण थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनं दोघांनी जिल्हाधिकाऱ्यांना येऊन निवेदनं दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या संपाच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत आणि उद्यापासूनच नाही तर या क्षणापासून शेतकऱ्यांच्या आंदोलनात आम्ही सक्रिय सहभाग घेऊ, अशा पद्धतीचं निवेदन या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। इतकंच नाही तर सरकार दबाव तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करतंय, याचाही या दोघही पक्षांनी विरोध केला। एकीकडे काँग्रेस थोडंसं थांबवते, भाजपचे नेते हरिश्चंद्र चव्हाण आता आपल्यासोबत आहेत। चव्हाणजी, या बैठकीमध्ये तुम्हीही सहभागी होऊ इच्छित होता, मात्र तुम्हाला सहभागी होऊ दिलं नाही, नेमकं काय घडलं? हॅलो। हा चव्हाणजी बोला। हॅलो चव्हाणजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हरिश्चंद्र चव्हाणजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर काही तांत्रिक अडचणींमुळे हरिश्चंद्र चव्हाण यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। सागर यांनी आपल्याला जी आता माहिती दिली त्यानुसार नाशिकमध्ये जी शेतकऱ्यांच्या नेत्यांची सभा झाली त्या सभेमध्ये भाजप नेते काही जाऊ इच्छित होते, मात्र त्यांना त्या सभेमध्ये, या बैठकीमध्ये उपस्थित राहू दिलं नाही। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, तू मुद्दा मांडत होतास। एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीने या संपाला खुला पाठिंबा दिला, तर आता दुसरीकडे भाजपही सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतंय। कारण जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत, गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, हे आता थोड्या वेळामध्ये नाशिकमध्ये येत आहेत। त्यांनी स्पष्ट स्टँड घेतलेला आहे की आम्ही आता थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार, थेट बाजार समित्यांशी संवाद साधणार। जर कुठल्याही पद्धतीनं राजकीय आंदोलन म्हणून जर शेतकऱ्यांच्या नावाचा वापर होत असेल तर आम्ही विरोध करू, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी फोनवरून दिलेली आहे। त्याच्यामुळे एकीकडे पालकमंत्री स्वतः इथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधायचं म्हणतायत, भाजपचे आमदार खासदार हे तिथे जात आहेत आणि त्यांना विरोध होतोय। त्याच्यामुळे आता एकीकडे भाजप वर्सेस सर्व राजकीय पक्ष, असं आता या संपूर्ण संपाचं चित्र असेल का? आणि मुख्य म्हणजे याच्यात शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काय, हा एक फार मोठा प्रश्न रेश्मा असणार आहे। कारण काल मध्यरात्री जी बैठक झाली, जो एक मोठा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री सांगतायत, सागर, मी पुन्हा थोड्या वेळासाठी तुला इथे थांबवते। भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण पुन्हा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चव्हाणजी, आज जी बैठक झाली नाशिकमध्ये, तिथे नेमका प्रकार काय घडला? त्या बैठकीत तुम्हाला उपस्थित राहू दिलं नाही असं कळतंय?
नाही 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 नाही, काय झालं, शेतकऱ्यांची बैठक चालू होती. शेतकरी म्हणजे शेतकरी होते आणि बाकी सगळ्या 3-4 पक्षाचे पुढारी होते. सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पुढारी होते बरं. आणि काही शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी होते. मला कळल्यानंतर मी काल दिल्लीवरून आलो. मला कळल्यानंतर 3:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची विविध संघटनांची, शेतकरी संघटनांची चर्चा झाली. संप मागे घेतलं तर तरी आज इथं नाशिक मधल्या संप चालू ठेवायचा आहे कळल्यानंतर मग मी स्वतःहून त्या ठिकाणी गेलो. बरं. तिथं आमचे 2 आमदार महोदय पण होते आणि तिथं आम्ही चर्चा केली आणि आम्ही म्हटलं त्यांना भेटू आणि काय त्यांचं म्हणणं आहे ते लगेच मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू असं अशा उद्देशाने आम्ही तिथं गेलो. तर त्यांनी ती मिटिंगच संपवून टाकली. बरं. आणि कोणाशीच म्हणजे आमच्याशी कोणाशीच चर्चा केली नाही काही. असा विषय झाला तो. बरं बरं. म्हणजे आम्ही स्वतःहून गेलो त्या ठिकाणी चर्चा करावी. जर तिथं असं मुख्यमंत्र्यांच्या समोर जर संघटनांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी चर्चा झालेली आहे तरी नाशिकला का, तर म्हटलं बा यांचं काय म्हणणं आहे ते आपण समजून घेऊ आणि इमिजिएट मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू म्हणून गेलो होतो. पण आम्ही त्यांच्या त्या बैठकीत एंट्री केल्याबरोबर त्यांनी बैठक संपवली. बरं बरं. असा विषय झालाय. चव्हाणजी, त्या बैठकीला तुम्ही म्हणालात की काही पक्षांचे नेते देखील उपस्थित होते. कोणकोणत्या पक्षांचे कोण नेते तिथे उपस्थित होते? त्या बैठकीमध्ये अजून कुठल्या पक्षाचे कोणते नेते उपस्थित होते? नाही, काँग्रेसचे शिरीष कोतुळ होते, कम्युनिस्टांचे जेव्हा पांडू गावित होते, त्या हेमलता पाटील होत्या, नंतर काही जिल्हा परिषद सदस्य होते, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी होते. म्हणजे मी जे गर्दीमध्ये पाहिले ते हे काही मोजके चेहरे मला दिसले. म्हणजे सर्वपक्षीय होते. राष्ट्रवादी, काँग्रेस, सीपीएम, शिवसेना आणि काही शेतकरी प्रतिनिधी होते. अशी गर्दी होती तिथे. निश्चित. चव्हाणजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्याला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि भाजपच्याच नेत्या देवयानी फरांदे देखील आता आपल्यासोबत आहेत. देवयानीजी, तुम्ही देखील या बैठकीमध्ये मध्यस्थी करू इच्छित होता, मात्र तुम्हालाही उपस्थित राहू दिलं नाही. तुमच्यासोबत काय घडलं? आम्ही शेतकऱ्यांना विनंती करायला, म्हणजे तिथे जे काही जमलेला जमाव होता त्यांना विनंती करायला गेलो होतो की काल रात्री 3:30 वाजेपर्यंत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन तोडगा काढलेला आहे. आणि आता गिरीश महाजन साहेब नाशिकला 4 वाजेपर्यंत पोहोचतायत. ते आपल्या सर्वांशी चर्चा करतील आणि चर्चा केल्यानंतर जर आमचं समाधान झालं नाही तर आपण मुख्यमंत्री महोदयांना देखील भेटू. परंतु त्यांनी कुठलाही आमचं म्हणणं ऐकून नाही घेतलं आणि आम्हाला संप चालूच ठेवायचा आहे. आम्ही विनंती करत होतो की संप चालू ठेवल्याने शेतामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. नाशिक जिल्ह्यामध्ये हा भाजीपाला बनवणाऱ्या शेतकऱ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाण आहे. भाजीपाला हा 2 ते 3 दिवसामध्ये नाशिवंत होतो. नाशिवंत पीक नाशिकमध्ये घेतलं जातंय. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये जर मुख्यमंत्री महोदयांनी तोडगा काढलेला आहे आपण संप मागे घेण्याची आवश्यकता आहे. परंतु काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते होते त्यांना हा संप चालूच राहावा असं वाटतंय. त्यामुळे एकूणच सगळं राजकीय वळण जो आहे जे निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले गेले पाहिजे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे आणि शेतीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक हे सत्ता परिवर्तनाची वाट बघतायत आणि त्यासाठी त्यांचे हे सगळे उद्योग चालू आहे असं दिसतंय. बरं बरं. पण देवयानीजी, तुम्ही अशा पद्धतीने आरोप केलेला आहे. आता भाजपकडून नेमके काय प्रयत्न केले जाणार आहेत शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी? कारण का 2 गट पडलेत आता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की पूर्ण सगळं आढावा घेऊन आपण कर्जमाफी करणार. समिती बनलेली आहे आणि समितीचा अहवाल आल्यानंतर लागलीच आपण त्यांना कर्जमाफी देऊ अशा पद्धतीचं कालच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान करणं, कुठलाही शेतकरी मला तुम्ही सांगा महाराष्ट्रामधला शेतीमधलं आपण पिकवलेला पिकाचं कुठलाच शेतकरी तो रस्त्यावर फेकू शकत नाही, त्याचं नुकसान करू शकत नाही. परंतु काही राजकीय कार्यकर्ते अशा पद्धतीने दूर रस्त्यावरती ओतून देणं किंवा भाजीच्या गाड्या असतील त्या उलट्या करणं, त्या लुटणं हे जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं नाहीये. लोकांची देखील याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होतीये. आणि सर्वाधिक मला असं वाटतं की जो शेतकरी काबाड कष्ट करतो, जो आज अडचणीत आहे, अशा पद्धतीने हा संप चालू राहिला तर त्याचं अधिक नुकसान होईल आम्हाला वाटतंय. पण देवयानीजी, हे जे नुकसान करणारे कार्यकर्ते आहेत ते राजकीय कार्यकर्ते कोण आहेत असं तुम्हाला वाटतंय? कोणते आहेत ते? कार्यकर्ते काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, अनेक कार्यकर्ते तिथं उपस्थित होते, माध्यमांचे प्रतिनिधी तिथे होते. सर्वांनी बघितलेले की तिथे कोण कोण कार्यकर्ते होते. हेच सर्व पक्षीय कार्यकर्ते तिथं उपस्थित होते आणि आम्ही गेल्यानंतर त्यांनी आमच्याशी कुठल्याही पद्धतीची चर्चा पण केली नाही.
मला असं वाटतं चर्चा जर केली असती तर त्याच्यातनं कुठेतरी आपण सरकारशी बोलून मध्यस्थी करून विषय पुढे घेऊन जाऊ शकतो. निश्चित. देवयानीजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपली प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली त्याबद्दल. तेव्हा नाशिकमध्ये शेतकरी आंदोलनासंदर्भातली एक बैठक झाली ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील, नेते देखील उपस्थित होते अशी माहिती मिळते. मात्र मध्यस्थीसाठी जे भाजपचे नेते जाऊ इच्छित होते त्यांना तिथे उपस्थित राहू दिलं गेलं नाही. सागर वैद्य आमचे नाशिकचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. सागर, आता मग या पुढे भूमिका काय असणार आहे? रेश्मा, मी सकाळच्या अजून काही घटनाक्रम आपल्याला सांगतो. जे मी मगा वाक्य वापरलं की हे आंदोलन आता शेतकरी संपवणार की राजकीय आंदोलन होणार. आज सकाळी कलेक्टर ऑफिसमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली ज्याच्यामध्ये अनेक विषयांवर त्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेत. ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की अनेक गाव पातळीवर राजकीय पक्षांचे, संघटनांचे लोक जरी या आंदोलनात उतरले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर आम्ही या सगळ्यांवर कडक कारवाई करणार. जर आपण गेल्या 4-5 दिवसातलं एकूण सगळं आंदोलन बघितलं, एबीपी माझा अगदी जवळपास बहुतेक गावांमध्ये गेलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. भाजपच्या लोकांनी अनेक नावं आता त्यांनी घेतले नसतील, परंतु ग्राम पातळीवर हे आंदोलन शेतकऱ्यांचं जेवढं होतं तितकंच राजकीय छोट्यांचं सुद्धा होतं. कारण नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोळी भाजून घेण्याची संधी एकाही राजकीय पक्षांनी सोडलेली नव्हती. त्याच्यामुळे गाव पातळीपर्यंत छोट्या छोट्या पदाधिकाऱ्यांपासून तर अनेक मोठ्या राजकीय नेत्यांपर्यंतचे अनेक पक्षांचे अनेक नेते शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून या आंदोलनात आहे. त्याच्यामुळे आता जर भाजप या आंदोलनात उतरलं तर नेमकं हे राजकीय आंदोलन होईल का आणि शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न बाजूला राहील का, हा खरा याच्यातला प्रश्न आहे. काल मध्यरात्री 1:30 वाजता कलेक्टरांनी लासलगावच्या बाजार समितीमध्ये एक बैठक घेतली ज्याच्यामध्ये पूर्ण पोलीस प्रोटेक्शन देऊन बाजार समित्या सुरू करण्याचं सूतोवाच करण्यात आलं. काल दिवसभरामध्ये, काल मध्यरात्रीपासून तर पहाटेपर्यंत जवळजवळ 25 पेक्षाही अधिक भाजीपाल्याच्या गाड्या पोलीस बंदोबस्तामध्ये इथून मुंबईला पाठवण्यात आल्या. एकूण जे काही चित्र आहे ते पाहता शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न बाजूला राहील. हे आजपर्यंतचं नेता नसलेलं आंदोलन हे राजकीय आंदोलन होईल आणि भाजप वर्सेस इतर सर्व पक्ष अशा पद्धतीचं रूप या आंदोलनाला येईल असं आत्ताचं सगळं चित्र आहे. रेश्मा, निश्चित. सागर, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.